मुलांनो, सुस्वागतम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 4 वैदिक काळ आपण अभ्यासत आहोत. यामध्ये 4 उपघटक आहेत. पहिला उपघटक हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण दुसरा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे, वैदिक वाङ्मय आणि समाज रचना. चला तर पाहूया वैदिक काळातील समाज रचना कशी होती आणि वैदिक वाङ्मय कोणतं ती माहिती करून घेऊया. वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. हा मुद्दा लक्षात ठेवा की वैदिक वाङ्मय या काळातलं जे वाङ्मय आहे ते सर्वात प्राचीन भारतातलं. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत आहे. वाङ्मय म्हणजे साहित्य, त्या काळातली भाषा संस्कृत भाषा. आणि ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. म्हणजे वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. 4 वेदांची नावं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेदांची नावं आहेत. आणि वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे, हे सारांश आहे असं म्हणूया. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. ग्रंथांना म्हणायचं संहिता. विद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान असा अर्थ आहे. पहा, विद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान असा अर्थ आहे. वेद मौखिक परंपरेने जतन केले गेले, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने जतन केले गेले. आता ऋग्वेदाची माहिती पाहूया आपण. पहिला वेद ऋग्वेद. देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत, म्हणजे काव्य आहे असं म्हणूया आपण. देवदेवतांची स्तुती, प्रार्थना, आराधना करण्यासाठी. आणि त्या पदांना ऋचा असे म्हणतात. कविता नाही म्हणत, त्याला ऋचा म्हणतात. जी पदं आहेत त्याला ऋचा म्हणतात. अनेक ऋचा एकत्र गुंफून सूक्त तयार होते, म्हणजे मोठं गाणं, कविता असं न म्हणता मोठं जे रचना तयार होते त्याला सूक्त म्हणतात. अनेक सूक्तांचे मिळून एक मंडल तयार होते आणि अनेक सूक्त एकत्र केले की मंडल तयार होते. लक्षात घ्या, देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे त्यांना ऋचा म्हणतात. अनेक ऋचा एकत्र केला की सूक्त होतं. अनेक सूक्त एकत्र केले की एक मंडल तयार होते. आता दुसऱ्या वेदाची माहिती पाहूया. यजुर्वेद हे नाव लक्षात ठेवा. यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्याचे स्पष्टीकरण केलेले आहे. आता पहा की ऋग्वेदामध्ये देवतांचे स्तवन आहे, सूक्त आहे, मंडल आहे, ऋचा आहेत. आणि यजुर्वेदामध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे जे काही यंत्रविधीमध्ये मंत्र म्हटले जातात ते संकलन केलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण केलं, म्हणजे यज्ञविधीमध्ये गायले जाणारे मंत्र, त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचे मार्गदर्शनही केले आणि हे मंत्र केव्हा वापरायची त्याचाही उल्लेख केलेला आहे. यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील ऋचाच असत, म्हणजे ऋग्वेदामध्ये ज्या ऋचा होत्या त्याच आहेत, पण यज्ञाच्या समयी या म्हटल्या जात. पद्य स्वरूपातील ऋचा आणि गद्यात त्यांचा मंत्र म्हणून उपयोग. पद्य असेल तर ऋचा आणि गद्यात असतील तर त्याचा मंत्र म्हणून उपयोग केला जाईल करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण अशी यजुर्वेद संहितेची रचना आहे, ऋचांचं स्पष्टीकरण. तिसरं आपण पाहूया वेद सामवेद. यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे, म्हणजे जे मंत्र आहेत ते गाण्याच्या स्वरूपात कसे म्हणावे याचं मार्गदर्शन या सामवेदात आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहे. भारतीय संगीताचा पाया सामवेद आहे असं म्हणता येईल. आता पुढचा आपण वेद पाहूया, अथर्ववेद. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींसंबंधीचा विचार केला आहे. त्यामध्ये आयुष्यातील संकटे, दुखणी, यावर करायचे उपाय आणि औषध योजना यांची माहिती दिलेली आहे. यामध्ये अथर्ववेदामध्ये मानवी जीवनातील संकट, दुखणी, त्यासाठी उपाय, औषध योजना तसंच
राजनीती संबंधीची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. राजनीतीची माहिती पण अथर्ववेदामध्ये दिलेली आहे. पुढे कालांतराने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली. हे पण ग्रंथ निर्माण झाले. ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे त्यांचा समावेशही वेद वाङ्मयात केला जातो. हे सुद्धा वेद वाङ्मय. वेद वाङ्मयाची निर्मिती दीर्घकाळ सुरू होती. खूप मोठा कालखंड आहे हा. ती पूर्ण होण्यास सुमारे 1500 वर्षाचा अवधी लागला असावा. म्हणजे 1500 वर्षाचा कालखंड लागला असावा. वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेद वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. मग त्या काळामध्ये लोकजीवन कसे होते याचा जर अभ्यास करायचा असेल तर या वाङ्मयाचा आधार घेता येतो. वेदकाळातील समाजरचना, कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन यांची माहिती त्या वेदांच्या मधून मिळते की त्या काळात समाजाची रचना कशी होती, कुटुंबाची व्यवस्था कशी होती आणि लोकांचं दैनंदिन जीवन कसं होतं याची माहिती वेदांच्या मधून मिळते. आता पाहूया आपण वर्णव्यवस्था. वेदकाळातील समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण होते. हे वर्ण म्हणजे प्रकार, जाती नव्हेत, हे लक्षात घ्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते, जाती नव्हे. 4 वर्णावर आधारित या व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदातील 10व्या मंडलात प्रथम येतो. म्हणजे या वर्णव्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे 10व्या मंडलात. वेदकाळाच्या उत्तरार्धात वर्णव्यवस्थेतील सुरुवातीची लवचिकता नष्ट झाली. आणि ही वर्णव्यवस्था होती सुरुवातीला खूप लवचिक होती की कोणी कोणतेही काम करू शकत होतं. हे 4 वर्ण निर्माण झाले कामाच्या आधारावर निर्माण झालेले होते. परत आणि सुरुवातीला ती लवचिकता होती ती हळूहळू कमी झाली. तसेच जाती व्यवस्था ही रुजली. म्हणजे ह्या जाती निर्माण झाल्या. पहा, हे जे वर्ण होते त्याच्यात जाती निर्माण झाल्या आणि समाजामध्ये विषमता निर्माण झाली की उच्चवर्गीय, कनिष्ठवर्गीय अशी समाजात विषमता निर्माण झाली. वर्ण आणि जात हे सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत की तो कोणतं काम करत आहे व्यक्ती, त्यावरून त्याचा वर्ण आणि जात ठरत असे. नंतर जन्मावरून ठरू लागलं. नंतर मग जो ज्या ठिकाणी जन्माला आलेला आहे, ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तर ब्राह्मण, क्षत्रियाच्या आला तर क्षत्रिय, म्हणजे जन्मावरून ठरायला लागले. पूर्वी वर्ण आणि जात व्यवसायावरून ठरत होते, कोणतं काम करतोय त्यावरून. नंतर जन्मावरून ठरू लागलं. त्यामुळे त्यामध्ये बदल करता येणे अशक्य झाले. मग जन्मावरून जर जात आणि वर्ण ठरायला लागला तर पुढे बदल करता येणं अशक्य झालेलं आहे. आता त्या काळातली आश्रम व्यवस्था कशी होती ते पाहू आपण. मानवी आयुष्याचे 4 टप्पे मानून त्यानुसार व्यक्तीने आपले जीवन कसे व्यतीत करावे याचा आदर्श वैदिक लोकांनी घालून दिला. पहा, एक मानवी जीवनाला आदर्श घालून दिला की माणसाच्या आयुष्याचे 4 भाग केले किंवा 4 टप्पे केले आणि तसंच जीवन त्याने जगलं पाहिजे. त्यानुसार पहिला टप्पा म्हणूया आपण ब्रह्मचर्य आश्रम, की विवाहापूर्वीचा काळ म्हणूया आपण लहान मुलांचा ब्रह्मचर्य आश्रम. दुसरा टप्पा गृहस्थाश्रम म्हणजे संसारी विवाहानंतरचा काळ. आणि तिसरा टप्पा हा वानप्रस्थाश्रम, याचा अर्थ वनामध्ये जायचं किंवा संसारातून मुक्त व्हायचा असा अर्थ घेऊ. आणि चौथा टप्पा जो आहे संन्यासाश्रम, संन्यास घ्यायचा. अशा प्रकारे विभागणी केलेली होती 4 भागामध्ये. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचर्याश्रमात व्रतस्थ वृत्तीने राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारे कौशल्य संपादन करायचं. ज्ञान घ्यायचं आणि कौशल्य संपादन करायचं. आणि गृहस्थाश्रमात पत्नीच्या सहकार्याने गृहस्थाश्रम पार पाडावा असे अपेक्षित होते. वानप्रस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यातून निवृत्त होऊन आवश्यकता भासल्यास मुलाबाळांना मार्गदर्शन करावे आणि ईश्वर चिंतनात वेळ घालवावा अशी सर्वसाधारण कल्पना. वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थाश्रमामध्ये मनुष्य वस्तूपासून दूर राहावे असेही सांगितलेले होते. आणि संन्यासाश्रम जो आहे या शेवटच्या टप्प्यात मात्र व्यक्तीने सर्व मायापाशांचा त्याग करून, म्हणजे कुटुंबाचा त्याग करायचा, प्रेमाचा मायेचा त्याग करायचा, दूर निघून जावे. दीर्घकाळ एके ठिकाणी वस्ती करू नये असे निर्बंध घातलेले होते. अशा प्रकारे 4 आश्रम होते, अशी आश्रम व्यवस्था होती. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ लेक्चर फुकट आहे, कुठलीही ट्यूशन फी नाही. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.